आनंदपाळ तहसील कार्यालयाच्या आवारात वन्यजीव पक्ष्यासाठी झाडाला येण्या बांधून पिण्याच्या पाण्यासाठी व खाद्य खाण्यासाठी केली सुरू। सध्या उन्हाचा तडाखा वाढला आहे। अशा कडक उन्हाळ्यामध्ये मानव जातीला पाण्याची सोय पिण्यासाठी स्वतः करतो, परंतु पक्ष्यासाठी पाण्याची त्यांची सोय कोण करते याचे चिंतक म्हणून शिरूर आनंदपाळ तहसीलचे कर्तव्यदक्ष तहसीलदार गोविंद पेंडेवाड यांच्या संकल्पनेतून तहसील कार्यालयाच्या आवारात असे फळझाडे लावून बाग बहरली आहे। त्यासाठी संपूर्ण बागेत 15 येण्या पाण्यासाठी तर 15 येण्या खाद्य घालून पक्ष्यांसाठी पिण्याच्या पाण्याची व खाण्यासाठी खाद्याची सोय करून समाजाला तहसीलदार यांनी दाखवून दिले आहे की तालुक्यातील जनतेने सुद्धा पशुप्रेमी आपापल्या शेतावर पाणी भरून येण्यात ठेवावे असा संदेश सुद्धा या माध्यमातून तहसीलदार पेंडेवाड यांनी दिला आहे। यावेळी नायब तहसीलदार दादासाहेब कांबळे, जालना जिल्ह्यात निवडणूक विभागाचे तहसीलदार गवळी, मोर्चा विभागाचे नितीन बनसोडे, हनुमंते व सर्व कर्मचारी यांनी या बागेची देखभाल करणारे सेवानिवृत्त कोतवाल रंगामा यांनी या बागेची चांगली देखभाल केल्याने बाग हिरवीगार बहरली आहे। आंबे व चिकू लागले असून या बागेमध्ये खाण्यासाठी पक्षी येत असतात। त्यामुळे तहसीलदार पेंडेवाड यांनी पिण्याच्या पाण्याची सोय वन्यजीवासाठी येण्या बांधून केलेली आहे। याचे कौतुक सर्वत्र केले जात आहे। अशाच प्रकारे मानव जातीने सुद्धा पशु पक्ष्यांसाठी आपापल्या घराच्या समोर झाडाला किंवा छतावर